जालना जळगाव रेल्वे मार्ग शेतकऱ्यांना 2013च्या कायद्यानुसारच न्याय्य मोबदला मिळावा. जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन. केदारखेडा. प्रतिनिधी बी.के. धसाळ. जालना जळगाव रेल्वे मार्गासाठी संपादित होणाऱ्या शेतकऱ्यांच्या जमिनीचे योग्य मूल्यांकन करून रेल्वे कायदा 2008 ऐवजी सन 2013च्या भूसंपादन कायद्यानुसार न्याय्य मोबदला देण्यात यावा, या प्रमुख मागणीसाठी जालना जिल्हाधिकारी कार्यालय येथे प्रशासनाला सविस्तर निवेदन देण्यात आले. हे निवेदन जालना जिल्हाधिकारी श्रीमती अशिमा मित्तल आणि भूसंपादन उपजिल्हाधिकारी श्रीमती देशपांडे यांनी स्वीकारले. या निवेदनाद्वारे प्रकल्पबाधित शेतकऱ्यांच्या विविध महत्त्वपूर्ण मागण्या प्रशासनासमोर मांडण्यात आल्या. यामध्ये प्रामुख्याने गावाजवळील जमिनींना NA बिगर शेती दराने मोबदला देणे, फळझाडे, शेडनेट, विहिरी तसेच बागायती जमिनींचे योग्य मूल्यांकन करणे, जमिनीच्या संयुक्त मोजणीस प्राधान्य देणे, रेडी रेकनरनुसार बाजारभाव निश्चित करणे. शेतकऱ्यांची ठाम भूमिका. हा लढा शेतकऱ्यांच्या न्याय्य हक्कांसाठी व त्यांच्या हितसंरक्षणासाठी आहे. प्रशासनाने शेतकऱ्यांच्या भावना व अडचणी समजून घेऊन सकारात्मक निर्णय घ्यावा. संपूर्ण भूसंपादन प्रक्रिया ही रेल्वे कायदा 2008 ऐवजी सन 2013च्या भूसंपादन कायद्यानुसारच राबविण्यात यावी, अशी ठाम भूमिका यावेळी शेतकऱ्यांनी मांडली. या प्रसंगी माजी जिल्हा परिषद सदस्य भानुदास नाना घुगे, माधवराव हिवाळे, रघुनाथ मोरे, संजय जाधव, आत्माराम दंगल, उमाजी मगर यांच्यासह परिसरातील शेतकरी बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते.